श्री शिवाय नमस्तुभ्यं सर्वांना। तुम्ही बऱ्याचदा शिव महापुराणामध्ये गुरुदेवच्या तोंडून सफेद आकडे की जड़ का उपयोग हा व्हिडिओ ऐकला असेल किंवा ही गोष्ट ऐकली असेल, तर मी तुम्हाला हे मराठीमध्ये सांगणार आहे की सफेद आकडे की जड़चा उपयोग कसा करायचा, संतान प्राप्तीसाठी याचा उपाय हा केला जातो। तर सफेद आकडे की जड़ला मराठीमध्ये काय म्हणतात, त्या झाडाचं नाव काय आहे, ही जड़ कधी बांधायची, ही जड़ बांधताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, नवरा बायकोने सोबत जाऊन ही जड़ बांधायची का एकटीने जाऊन बांधायची, या सगळ्याची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर कुणाला मूलबाळ होत नसेल, टेस्ट ट्यूब बेबी करूनही खूप थकले असतील किंवा लग्नाला 10 वर्ष 15 वर्ष झाली असतील, अशा लोकांना पण मुलं बाळ झालेत, आपण हे शिव महापुराणामध्ये ऐकलं आहे। आपण लोकांचे पत्र वाचलेले आहेत की शिव महापुराणामध्ये 20 वर्षाला, काहींना तर 25 वर्षाला पण मुलं बाळ झालेली आहेत, संतान प्राप्ती झालेली आहे। तर शिव महापुराणामध्ये मूलबाळ प्राप्तीसाठी सफेद आकडे की जड़चा उपाय केला जातो। हा उपाय कसा करायचा, तर सफेद आकडे की जड़ म्हणजेच मराठीत रुटीच्या झाडाची मुळी असं म्हणतात। मी इथे फोटो दाखवला आहे, हे रुटीचं झाड आहे आणि याची मुळी ही कमरेला बांधतात। पण ही कशी बांधावी, काय बांधावी ते पाहूयात। तर रुटीच्या झाडाची मुळी ही आपल्याला आणायची आहे। तर ही मुळी दुसऱ्याच्या हाताने आणायची नाही। जे की नवरा बायको आहेत, ज्यांना मूल हवं आहे, त्यांनी दोघांनी सोबत जाऊन त्या झाडापाशी स्वतःच्या दोघांच्या हाताने ती मुळी आणायची आहे। मुळी आणल्यानंतर ती मुळी घेऊन हे आपल्याला मंदिरात जायचं आहे। मंदिरात जाताना मुळी, एक लाल धागा आणि छोटा लाल कपडा ह्या 3 वस्तू घेऊन मंदिरात जायचं आहे। रजस्वला धर्माच्या 7व्या दिवशी पती पत्नी या दोघांनी ती सफेद आकडे की जड़ म्हणजेच रुटीच्या झाडाची मुळी घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे। रजस्वला धर्माच्या 7व्या दिवशी ती मुळी, एक लाल धागा आणि छोटासा लाल कपडा ह्या 3 गोष्टी घेऊन महादेवाच्या मंदिरामध्ये पती पत्नी दोघांनी सोबत जायचं आहे। सोबत गेल्यानंतर ती मुळी तुमरुकाजींचं नाव घेऊन महादेवाच्या अंगावरून 21 वेळेस फिरवायची आहे। फिरवल्यानंतर लाल धाग्यामध्ये त्या महिलेच्या कमराला ती मुळी बांधायची आहे। बांधल्यानंतर त्या महिलेने तेथून पुढे महादेवाला रोज जल घालायचं आहे आणि एक बेलपत्र वाहायचं आहे। जल घातल्यानंतर ते जलाचं आचमन करायचं आहे किंवा बेलपत्र वाहिल्यानंतर ते बेलपत्र खायचं आहे। असं महिलेने जोपर्यंत तिचा गर्भ ठरत नाही तोपर्यंत हे करत राहायचं आहे। हा असा शिव महापुराणामधील उपाय तुम्ही नक्की करून पहा। तुम्ही जर टेस्ट ट्यूब बेबी करून थकला असाल किंवा तुमच्या लग्नाला 10-15 वर्ष झाली असेल तरीही मूल बाळ होत नसेल, तर हा उपाय नक्की करा। या उपायाने खूप लोकांना फायदा झालेला आहे। तुम्हीही हा उपाय नक्की करा आणि तुमच्या घरामध्ये संतान प्राप्ती होऊ द्यात। फक्त हा उपाय करताना पती पत्नी या दोघांनीही सोबत जाऊन मुळी आणायची आहे आणि मंदिरात जाऊन ती मुळी सोबतच बांधायची आहे। महिलेच्या कमराला ही मुळी बांधली जाते आणि यामुळे संतान प्राप्ती होते। तर हा उपाय नक्की करा आणि शिव महापुराणामधील उपायाचे व्हिडिओ मराठीमध्ये पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।